आज वडापाव आहे स्पेशल वडापाव खा 3 खा अनलिमिटेड. पावडा 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 बरोबर आहे 8 रुपयाला वडा 5 रुपयाला पाव मिरची 2 रुपयाला 15. तर गाईज मी आता रेडूल पित आहे बघा. तुम्ही मला फाची आहे तुम्हाला तसेच मंडळी आता आम्ही मिरवणुकीला निघलो आहे. हे आहे जेडी सेट आहे जेडी सेट फुल एन्जॉय मस्त धमाल. आणि सध्या जे आले रायगडचा टायगर अजय गायकवाड यांचा ऑर्केस्ट्रा. जोडी दादाची मनाची पलकी निघाली सफेद कापूर सफेद कापूर. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सचिन सोंगाल ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी पालखीला आलो आहे, माझ्या एकविरा आईच्या पालखीला आलो आहे. तर आज शेवटचा दिवस आहे, आज दर्शन आहे, म्हणजे आज पोचलो आहे. 3 दिवस लागले पोचायला. तर ब्लॉग करतो, खूप दिवसांनी करतो, आज इच्छा आली ब्लॉग करायची. तर हा पूर्ण ब्लॉग बघा, खूप मस्त होणार आहे आणि ब्लॉगला सपोर्ट करा. तर चला मग पुढे आपण. कौन अभी मेरे चैनल को लाइक और सब्सक्राइब करो रे. वरून बंद केलं वाटतं. आमचे गोटे दादा हे आमचे धीरज दादा आहेत, बापगाव गावचे उद्योगपती. आणि आमचे जेडी दादा, जेडी वाय. दाखव ना मागं तुला कुठला नंबर आहे. 9494. कुठे आहे? आमच्या पालखीचे अध्यक्ष MD शेठ. जय एकविरा. जय एकविरा. आता आलेला आहे आमचा आई गावदेवी प्रसन्न. एकदा बोल भाई, आपला डायलॉग कोणते एकदा विकास तुम्हाला नाही. मजा वेगळी असते. घाटसराच आहे बोलायला पुरी भाट करायचं. बरोबर आहे भाई, आईचं नाव घ्यायचं ना घाटसराचा. आईचं नाव घेतात घाटसराचा. आईच्या असं कडे का फासत करा, चौकात करा, चालेल चौकात चालेल. बरोबर आहे. आपल्या चकड्यांचा एक डायलॉग बोल, तुला नाही फेमस आहे भाई. एकदा होऊन जाऊ, एकदा बोल ना. हे धीरज ब्लॉगर आहे का भाई? गाठाणाचं भाई टाकल्यात काय बोलायचा टाकलो आम्ही भाई. फोटो असं करतात. किती मेहनत केली ना किती नाही. लय फेमस ब्लॉगर आहे का हो धीरज? उस्मान काय ते काय बोलतात उस्मान पटेल. फोटो बघ कसा आले, तुम्ही आमचा फोटो बघ कसा काढलाय. ते एडिट करायला लागते ना म्हणून. हे कुठं नाश्ता आता आपला? चला आता डायरेक्ट नाश्ता या ठिकाणी भेटू. पालखी आता घाटावरून वरती पोचलेला आहे, बघू शकता. पूर्ण पालखी आहे आमची. एमटी दादाची गाडी. कुठून नाश्ता करायला लागले काय का? तर जात तिथं भाई खातच असतं आपण. आनंद शेठ
योगानं जातं तिथं खातं जास्त काय धीरजचा विषय जेडी ब्लॉगर आहे का भाई आपला? हा मग भाई ब्लॉगर आहे ना. कसं वाटलं आमच्या पालखीमध्ये आंब्याची आमनेपाड्याची मानाची पालखी? आम्ही दरवर्षी येतो 2026 आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा, तुमच्या फॅमिलीला सुद्धा आमच्या. दरवर्षी येतो आपण पालखीला आणि खूपच छान आयोजन असतं पालखीचं. जेवण पण चांगलं असतं आणि राहायची व्यवस्था पण चांगली असते आणि अजून काही रनिंग पण कमी असते आणि हा दररोजचं आणि रात्री म्हणजे पूर्ण दिवस चालू शकतात. थंडी लागते तर सगळ्यांसाठी संध्याकाळी झोप पण असतो आणि दररोज भजन ऑर्केस्ट्रा कपालच्या पण आल्यात बघ तिकडे ना. प्रत्येक नाईटला असतो. खूपच चांगली व्यवस्था. नेपाळवरून आलेत आमचे थांबा बाई. आमचे आयोजक जेडी दादा आणि आमचे एमडी दादा इकडे आहेत. लय आवाज सुटलेला आहे खतरनाक. ते गोट्या व्हायचा फोटो याच्यावर काय गोट्या व्हाय. चलो चला मग आता पुढे भेटूया आता नाश्त्याच्या ठिकाणी. बघतच तर असा ब्लॉग एकदम सुंदर होणार आहे. तर चला मग पुढे. हे डेंजर काम आहे काय समजत नाही नीट लवकर. रिवर्स इकडं आहे ना. हे चल धीरज सचिन शेट तुला मला पण दे बिस्किट आहे ना. मग आम्ही आता आलेलो आहे लोणावल्यामध्ये आणि नाश्त्यासाठी शेव आणायला आलो. जे पदयात्री आहेत त्यांना नाश्ता शेव आणि जेडी बाई इकडे आहे आतमध्ये. चालू झाला टाकून आलो तुला मी. चला मग आता परत एकदा खंडाल्या घाटामध्ये दर्शना आई तुझे बोलतो. हा फोटो पाठवर मला. भगवंत भाऊ सिनेमा ईश्वर पांढरा कोण येत शेकोटीचा आनंद घेण्यासाठी धीरज दादा पहिले आलेला आहे सगळ्यात. जाम चालले पण तू जयदीप शेठ पहिल्यापासून आहे ना आपलं. जेडी शेठ सगळ्यात जास्त कोण चालले तुला काय वाटतं? तू चालले का जेडी? तू बरोबर सगळ्यांना माहित आहे तूच चालले. आलेलं आहे ते. आज वडापाव आहे स्पेशल. स्पेशल वडापाव खा तीन खा अनलिमिटेड. कोणताही बंधन नाही खाण्याबद्दल पालखीमध्ये. तू किती खाशील? एकदम अशी तू किती खाशील? उत्तम केलेली आहे अध्यक्षाने. तू किती खाणार आहेस? मी कम से कम 1-2 तरी खाणार. 1-2 हे पोटात मावतील का 1-2? महाबाद झालं 10 तरी लागतील. कापगावची जेडी सेट हे सुद्धा त्यांचा चांगला सहकार्य आहे आमच्या पालखीत. जेडी मोलाचा वाटा आहे त्यांचा. पण लास्टचा दिवस झाला रेडबुल काही पाजला नाही. दोन रेडबुल तुला घेतलं गाडीत ठेवलं आपण. हे धीरज आपले रेडबुल आहेत ना गाडीत? Red Bull? पाणी नाही भेटला. पाणी पण आहे. गुड्डा बाईनी 200 2 वेळा दिलं. आमचा धीरज दादा 4 दिवस जाम चाललेला आहे म्हणून तो थकले आता. आता घाट चढायचा होता म्हणून तो पहिल्यांदा गाडीत बसला. बरोबर ना? तो बोलतो मी जेडीचे पण जास्त चाललो. याला घेऊन ते भारी दिसतंय बघ. ब्लॉग मध्ये यायला पण लागतं. मी 3 दिवस ब्लॉग नाही केला. आज लास्टचा दिवस म्हणून वाटलं की करावा. कुठलाही वैताग येतं करा तो एडिटिंग करायला म्हणून मी करत नाही ब्लॉग. जेडी बाई रॉयल पर्सनॅलिटी. काय रे थांबा जास्त आतमध्ये जाऊ नको. वडा गरम आहे.
चला चला वडा गरम आहे. पटापट दे रे, पटापट दे. गुड्डा बाय कर, वडा कपला जा घेऊन ये जा. अनलिमिटेड आहेत काय पण? हा एकदम अनलिमिटेड. किती का फ्री तेव्हा 20 खातील हा. पावडा पावडा पावडा. बरोबर आहे, बरोबर आहे. 8 रुपयाला वडा, 5 रुपयाला पाव, मिरची 2 रुपयाला, 15 रुपये टोटल. आता घेतला ना आम्ही वडापाव खायला. हे बाईला तो खात नाही. किती खाल्लं तुम्ही? 2 खाल्ले ना अजून 2 किती? पहिले किती वाला? 6 खाल्लं. 6 खाल्लं. 6 वडापाव खाल्लं. तुम्ही 8 खाल्ले ते सांगत नाही. 8 तर खालच नाही, 9 आहे. असते का जरा, असते का भेटल ना. हे आमचे मोठे दादा आहेत. नाश्ता केला का तुम्ही? नाही बाबा, नाश्ता नाही केला. जरा थोडं थांबलो मी. तुझ्यासाठी ठेवून दिलेच आम्ही 5 वडापाव घेतलं. किती खाणारच? 4च. तुम्ही 10 खायला पाहिजे, 4 खातात. 4च खाणार. भाकरी 3 देतो एक टायमाला. 4 वडापाव आपलं कसं होणार? हा ना, 4 वडापाव मध्ये काय होणार आहे? पोटात मावतील का तरी ते? तिकडे बघ ना गोट्या भाऊ, 4 वडापाव पोटात मावतील. हा ना, एवढे बोलतो मी थांबतो ना बाबा, गपचूप खायला लागलो आम्ही गेलो. काढ काढ. काय गुड्डा झाला का? अरे बाकी वडे होतात. चल चाललो मग आता आम्ही पुढे जातो. लक्ष दे जरा. रेड बुल घ्या. हा 2 रेड बुल घेतल्या ना तुला गाडीत. चला मग आता नाश्ता तर करून झालाय. आता आम्ही पुढे चाललोय. तर आपण ब्लॉग पुढे भेटूया आपण. अरे सकाळी उठल्यापासून सोपच खात. मस्त आराम. अरे चालले तरी किती तू. मस्त इथं गाडी पार्क केली. आता थोडा वेळ विश्रांती करतो आम्ही. बघू शकतो इकडे बसलेले आहेत एम डी शेट, धीरज दादा नाही का आमचे जेडी बाई. अंदर आहे. चल ना बाहेर. हाय गाईज, खूप थंडी होती. आता आम्ही उन्हामध्ये उतरतोय. बघा आमच्या हवा किती आहे बघ बाहेर. खुर्च्या डेंजर आहेत आमचा. पाठीमागं पण गाडीत ठेवल्या ना आम्ही काय. अरे गाद्या खुर्च्या कुठे झाल्या? खुर्च्या गायब केल्या वाटतं. खाऊ होय पुढे आपण. काय राहिलं? पापड आत, चिवडा, चिक्क्या तरी काढून दे. पाच दिवसापासून गुड्डा व्हायची इच्छा होती. रेडबुल 5 रेडबुल. फायनली गुड्डा व्हायला रेडबुल भेटलेला आहे. आज मला रेड बुल भेटलेला आहे. 4 दिवसाची इच्छा आज पुरी झाली. कोणी दिला? धीरज भाई आणि जेडी सेट याचकडून आहे. किती रेडबुल पाहिजे तुला? 3 रेडबुल पाहिजे 3. आता होते. 1 झाला. माझे आज जेडी 2 एक्सपिरियन्स. एक वेळेला 5 भेटते तुला. तू रात्री रेडबुल पिणारस का? हा मा उद्या स्पॉन्सर्ड बाय जेडी सेट आहे ना. गुड्डा व्हायची इच्छा पूर्ण झालेली आहे. जग्याला नाही आणलं. घातलं देऊ ना थोडा. दे त्याला पण दे. मी आता रेडूल पित आहे बघा. कशी टेस्ट आहे? पोटला येईल बघा. मोठा आहे. कुठं पोटलाय?
10 वडापाव खाला बाईने. अनलिमिटेड नाही करायचा. अनलिमिटेड होता म्हणून 10 खाल्लं. एमडी शेखच्या पालखीला. हा असं आणि काय करणार? दही अंडी. गाईज आज आम्ही रेकॉर्ड तोडणार आहे. कसला? दर्शन झाला. चाल बघ, चाल दाखव, चाल दाखव, चाल दाखव, चाल दाखव, चाल हा ये स्वर्गाव. बघ, चाल बघ. आमचे बापगाव गावचे धीरज दादा आज 100% सॉरी देवरुंग आणि बापगावच्या मधी नाही तो म्हणजे चौकानच आज पीठ काम करणार आहे भाई. तो दारू बिरू पित नाही तर तुम्हाला वाटत दारू बिरू पित. मला एकदा माझा गाव बापगाव बोललास. मी विचारला तुला, जो बापगाव बोला तर मी बोललो काय नाही मेहर 11 बापगाव. जय झोटिंग अजून एक आहे कुठली तरी मागत डन 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 झाली शेट. आनंद भाई बिल्डर कुठं होता? चालत आला तू? तुम्ही खाल्यान 12 वडापाव ना तू सुस्तावले आम्हाला तू चालत आला का ते सांग. नाही मी थोडे पाणी सेवायच्या याच्यात होतो. हा, आम्हाला वाटलं चालत आला म्हणून तुला टाइम झाला नाही. 12 जे वडापाव खाल्ले त्याचं कसा काय दुपारी जेवण पोट फुगले आता. काय जेवण काय रातचं पण जेवणार नाही. ते गरमागरम वडा नाही का काय करा होतं, बारीक होतं म्हणून 12 खाल्लं. मग कसा आवडला तुला नियोजन? बारीक एक नंबर. आपण दरवर्षी येतो आणि 1 नंबर नियोजन. ओके ते भाई 4 दिवस चालून लय थकलेला ते. काल मॅच हरले तर लय टेन्शन मध्ये येतात. आम्ही असतो तर जिंकले असते असं त्यांच्या मनात येत असत. पोचला का तू? पोचला जाऊ का थांबू? थांबा ना. चालला बॉल काढतो म्हणे. सागर गार्डन ना माझं. त्याप्रमाणे मागील जन्म बाहेर घराच्या इथं पोहोचलेला आहे दादा. आम्ही बघू शकतो रेडी दादा. मोबाईल तर बघू ना. नुसतं फक्त असं मला सांग आलं धरते का? कमी नाही तुझा डायलॉग टाकायला मग याच्या व्हॉइस.
मी आज पालखी घेऊन. आई गावदेवी प्रसन्न चकड्यांचे मालिक हे माझा खास मित्र कुणाल दादा आहे. जाम चालला भाई. याला आम्ही नेलता एक ठिकाणी पुढं, पण तो रिटर्न चालत गेला, कोणी सोडला नाही. तर चालतच आला. डेंजर काम आहे भाईचा. बाईला राग. आमची पालखी गेली तिकडनं. आता आम्ही इकडून गाडी घेऊन जाऊ. साहेब मी तुम्हाला फोन केला, तुम्ही आमचा फोन नाही उचलला. इतके कुठे बिझी होते तुम्ही? पालखी जवळ होतो. अच्छा, पालखी तर आम्हाला आम्ही बघितली पालखी पुढे फोटो गेली का फोटो नाही? काढत होतो पालखी जवळ. अच्छा, आता येता का तुम्ही? नाही मी इथंच थांबतो. कुठे ना कुठे चल मला पण जायचं आहे माझ्या आईच्या भेटीला. मला पण जायचं आहे एकविरा आईच्या भेटीला. सारा गाव लोक यो निघलाय यमडी दादाच्या पालखीला. सारा गाव लोक यो निघलाय यमडी दादाच्या पालखीला. तर आम्ही आलोय. आम्ही घेतलेलं आहे इथे विल्लाच घेतलेला आहे रिद्धी सिद्धी. आणि हा स्विमिंग बघू शकता. हा बघा, हा गाडी तर इथं पार्क केले. भाई धीरज भाई आहे आपला. चला आतमध्ये दाखवतो कसा आहे तुम्हाला. डेंजर आहे रे ह्यो. इथे बाथरूम आहे. 2 BHK आहे का ह्यो? वरती पण असेल ना? 3 BHK. हे काय रे? हा गपचूप बसले पाहिजे. धीरज तुम्ही मला फाची यायची बारे. गोट्या दादा. रेडी भाई पण तयारी करून. आणि आमचा धीरज भाई चावा आहे भाई. धीरज एकच चावा आहे. एकच चावा धीरज. अतुल दादा.
मोठे भाई आम्हाला भेटले आज रातचे सचिन सोंगाल यांची तब्येती सोडवली मी. मोठ्या भाई आपली आजची सगळी सोय करणार आहे. काय टेन्शन उस्मान पडेल. असे 4 दिवस हात वाटते आई माऊलीचा
प्रताप शेठ. बारीक झालो ना साप नाही रे. बारीक झाले तो. हो मग बारीक काय झाले. गाववाल्यांना मग कोणला? उस्मान शेठ. धावा जयदीप तारेचा बॅनर आहे. ओय!
नाच ना. प्रदीप शेठ. तर आता दर्शन झालेलं आहे. खूप छान दर्शन झाला. काय गर्दी नव्हती. मस्त एकदम सुंदर दर्शन झाला. आणि राम पण आलेला आहे आपल्याला भेट द्यायला. आपल्या आईच्या दर्शनाला आला आहे पालखीसाठी राम आणि माझा मित्र प्रदीप पार्थिव दादा तारे. बाबा ब्लॉगर सर. प्रदीप दादा आले. हो तारे भी आया है. कोण कोण आलं? दोघे झाले. दोघंच. प्रदीप तारे लवकर कर. मला आमचं दर्शन तर घेऊन झालं आहे. फुल मजा केली. खूप थकलो. आता ब्लॉग बघतच राहा. आता ऑर्केस्ट्रा आहे रात्री. अजय गायकवाड सिंगर, तिथं प्रतीक म्हात्रे, सपना पाटील यांचं आहे. तर नक्की बघा. चला मग भेटूया पुढे. आता आणि एकविरामध्ये जा नंतर पुढे भेटू. पायी पालखी सोहळा या ठिकाणी पार पडत असताना आज आपण भिवंडी सोनटेकली नाका ते भिवंडी इथपासून तर कारला एकविरा आईच्या दर्शनासाठी आईची पालखी घेऊन इथपर्यंत आला. आपल्या सर्व एकविरा भक्तांचं मनापासून आभार मानतो आणि आई एकविरा मातेला विनंती करतो की सर्व भक्तांना असंच सुखी समाधानी निरोगी आयुष्य लाभो, उदंड आयुष्य लाभो हीच आई एकविराच्या प्रार्थना करतोय. स्वस्ति श्री गणनायको गजमुखो ईश्वरं सिद्धितः प्रणस्तु विनायकं स्वमहरे चिन्तामणि देवरे.
आई एकविरा प्रतिष्ठान आंबेपाडा या पालखी सोहळ्यामध्ये हार्दिक स्वागत. 0707 नंबर वाला 0707 नंबर वाला
जय
सफेद कापूर सफेद कापूर यमडी दादा ये यमडी शेठ या पालखीचे मुख्य आयोजक यमडी शेठ आपण यायचं आहे. सर्वांनी यायचं. हे गुड्डा अनलिमिटेड अनलिमिटेड यमडी दादा जेडी दादा निघाला गाण्याला घेऊन मुलांचा मुलबाला यमडी दादा जेडी दादा निघाला गाण्याला घेऊन मुलांचा मुलबाला पालुकी एवढी येतो ग बाई बाई असं एकही दिसत नाही बाई तुझी याद मला येत नाही असं एकही दिसत नाही बाई तुझी याद मला येत नाही असं एकही दिसत नाही आई तुझी याद मला येत नाही असं एकही दिसत नाही आई तुझी याद मला येत नाही एवढी दादा पालुकी एवढी येतो ग बाई बाई एवढी येतो ग बाई बाई असं एकही दिसत नाही
जेडी दादाची मनाची पलकी निघाली दर्याला जेडी दादाची मनाची पलकी निघाली दर्याला प्रकाश दादा लगाई तुझी आला भाई आला हे माझे मनाला एवढी राला तो पलकी दादा वाटोला होईल वाटोला होईल अंकाची यार भाई तू लग जीवाचा अंकाची यार भाई तू लग जीवाचा तू लग जीवाचा अंकाची यार भाई तू लग जीवाचा तू लग जीवाचा अंका मुकेश दादा तू लग जीवाचा तू लग जीवाचा अंका मुकेश दादा तू लग जीवाचा तू लग जीवाचा अंका यमनी प्रकाश तू लग जीवाचा तू लग जीवाचा अंका यमनी दादा तू लग जीवाचा अंका जेडी बाई तू लग जीवाचा तू लग जीवाचा अंका जेडी बाई तू लग जीवाचा अरे पहिला गाव मध्ये जंगली उतरला तुला मी घेऊन येत होतो, तू का नाही आला ते सांग. कारण सांगा ना ब्लॉग मध्ये. जरा नानाने काम सांगितलेलं हा. ते त्यासाठी आलो मी. दादा बसला 949 तिकडे आहे ना भाई, तिथे आहे बंगल्या भाई. हे आपण सगळे आलो का? सगळे आलो ना आपलं. कुठं तिघा 5 जण आपण. हे मागं तिघा होतो 5 जण. Three, two,